थेट जाऊयात मंचरमध्ये सध्या कांदा आंदोलन हे आक्रमक झाल्याचं दिसत आहे। मंचरमध्ये आज आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे आणि याच आंदोलनाला आता सुरुवात झालेली आहे। शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुण्य पावन झालेली ही भूमी आहे। खरं तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज हे आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे। कांद्याला 25 रुपये तरी हमीभाव द्या ही प्रमुख मागणी या आंदोलकांच्या वतीने करण्यात येते। आणि हर्षवर्धन सपकाळ हे देखील या आंदोलनस्थळी पोहोचल्याचं दिसतंय। महाविकास आघाडीतर्फे कांदा प्रश्नी सरकार विरोधामध्ये जोरदार अशी निदर्शनं करण्यात येत आहेत आणि नाशिक नंतर आता मंचरमध्ये हे आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे। महाविकास आघाडीतील प्रमुख नेते देखील या आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचं दिसतंय। आमदार रोहित पवार हे दाखल झालेले आहेत आणि नुकतेच हर्षवर्धन सपकाळ देखील पोहोचलेले आहेत आणि या दोघांच्याही प्रमुख उपस्थितीमध्ये कांदा प्रश्नासंबंधी हे आंदोलन आता सुरू करण्यात आलेलं आहे। अखंड महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुण्य याआधी देखील गेल्याच आठवड्यामध्ये नाशिकमध्ये अशाच पद्धतीने आंदोलन करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर नाफेडची खरेदी ही इतरही ठिकाणी केली जावी, कांद्याला योग्य तो भाव मिळावा या काही प्रमुख मागण्यांसाठी मंचरमध्ये हे आंदोलन करण्यात येत आहे। आणि ही दृश्य आपण पाहतोय, मंचरमधून आंदोलक काहीसे आक्रमक झालेले देखील आपल्याला दिसत आहेत। शेतकऱ्यांचे प्रश्न ऐरणीवरती आलेले आहेत आणि रोहित पवारांच्या उपस्थितीमध्ये या आंदोलकांकडून हे आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे। आणि अपडेट देत आहेत आमचे प्रतिनिधी नाझीम मुल्ला। नाझीम, रोहित पवार आणि हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत आंदोलनाला सुरुवात झालेली आहे, काय सध्याची स्थिती? तर काही कारणाने नाझीम मुल्ला यांच्याशी आपला आवाज पोहोचत नाहीये। आपण पुन्हा एकदा त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करूयात। मात्र ही दृश्य आपण पाहतोय मंचर मधली, कांद्याला योग्य तो हमीभाव मिळत नाहीये, उत्पादन खर्च देखील निघत नाहीये आणि त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे आणि याच शेतकऱ्यांची ही व्यथा या आंदोलनाच्या माध्यमामधून सरकारपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न केला जातोय। आमचे प्रतिनिधी नाझीम मुल्ला सध्या आपल्या सोबत आहेत। नाझीम, आंदोलक कुठेतरी आक्रमक झाल्याचं देखील दिसून येत आहे। रोहित पवार, शशिकांत शिंदे आणि हर्षवर्धन सपकाळ देखील पोहोचलेत, काय अपडेट्स मिळत आहेत? नक्कीच सगळे शेतकरी जे आहेत ते आंदोलन आक्रमक झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतं। पुणे नाशिक महामार्गावरच्या मंचरमध्ये हे आंदोलन आहे। आपण त्यांच्यावरती या ठिकाणी पाहू शकतो काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असतील, शरद पवार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष असतील, रोहित पवार या ठिकाणी असतील आणि त्या मंचाच्या समोर हे सगळे कांदा उत्पादक शेतकरी जे आहेत या ठिकाणी बसलेले आहेत आणि प्रमुख मागण्या आहेत। कारण हमी भाव जो आहे तो या ठिकाणी 25 रुपयांचा मिळावा अशी प्रमुख मागणी आहे। त्याबरोबरच जो 70% कांदा आधी विक्री झालेला आहे त्याला सुद्धा या ठिकाणी 15 ते 20 रुपयांचं प्रति किलो अनुदान मिळावं अशी मागणी आहे। आणि केवळ नाशिकमध्ये या ठिकाणी नाफेडद्वारे खरेदी करू नये तर अख्ख्या राज्यात अशी खरेदी करावी, मुळातच जे नाशिकमध्ये सुद्धा खरेदी करावी असं म्हटलेलं आहे। तिथं प्रत्यक्षात कुठलाही अध्यादेश जो आहे तो काढण्यात आलेला नाहीये, त्यामुळं सरकार शेतकऱ्यांची फसवणूक तर या ठिकाणी होत नाही ना, असा एक प्रश्न या निमित्ताने उपस्थित झालेला आहे। काही शेतकरी आता आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। काय नेमकी समस्या काय आहेत तुमच्या? किती कांदा जो आहे तो या ठिकाणी आहे, दर जो आहे तो मिळत नाही, काय समस्या आहेत? समस्या काय आहेत नेमक्या? कांदा शेतकऱ्यांना कमीत कमी कांद्याला 30 रुपये भाव मिळाला पाहिजे। खर्च कांद्याला इतका एका प्रमाणापेक्षा जास्त, आणि जर कांद्याला 30 रुपये भाव मिळाला नाही तर त्याला खर्चात त्याला परवडत नाही। आज मजुरी एवढी भरपूर झालेली आहे, त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चांगला भाव मिळाला तर तो नक्की समाधानी झाल्याशिवाय राहणार नाही। सरकार तर म्हणतंय की नाफेडद्वारे खरेदी जी आहे ती या ठिकाणी सुरू करत आहे, नाशिकमध्ये सुरू करणार होते परंतु अध्यादेश या ठिकाणी काढलेला नाहीये। परंतु फक्त नाशिक जिल्ह्यातच कांदा उत्पादक शेतकरी आहे का? नाही, सगळ्या पुणे जिल्ह्यामध्ये पूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये कांदा शेतकरी आहेत। सगळ्या लोकांना कांद्याला भाव मिळाला पाहिजे अशी शेतकऱ्यांची इच्छा आहे। अशा प्रकारे सर्वांची मागणी आहे। काही महिला शेतकरी सुद्धा इथं आलेले आहेत, ते सुद्धा या भर उन्हामध्ये या ठिकाणी बसलेले आहेत, त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात। औषध काय कांद्याला दर भेटत नाही त्यामुळे काय प्रश्न उपस्थित? कांद्याला दर मिळत नाही त्यामुळे काय समस्या निर्माण होतात शेतकऱ्यांना?
शेतकऱ्यांना भरपूर समस्या आहेत. शेतकऱ्यांचे मजुरी आले, शेतकऱ्यांच्या महिलांच्या कामाला येतात मजूर लोक, त्यांना पैसे द्यायला अवघड पडतात. ते आज घरातील शेतकऱ्यांची लहान मुलं शिकणारी असतात, मुलं शिकले नाहीत. आज त्यांच्या घरगुती बाबतीमध्ये सगळं लग्न कार्य आले, कुठे काही घर बांधायचं झालं, कुठले जर मुलांची शाळेमध्ये जर वर्गाने काही भरायची असेल, शाळेमध्ये काही फी भरायची असेल, त्यामुळे सुद्धा ही आत्महत्या होऊ शकते. त्यामुळे कांद्यालाही भाव वाढवावा अशी आमची सर्व शेतकऱ्यांची इच्छा आहे. सरकार तर वेळोवेळी म्हणतंय की आम्ही भाव वाढवू, सरकार म्हणतं भाव वाढवू, पण वाढवतंय का? नाही, भाव वाढवतच नाहीये. दुसरे बाकीचे पण सगळे भाव वाढवलेले आहेत, हे पण कांद्याचा भाव वाढवलेला आहे. तरी हे सरकार आमची कृपळून म्हणजे मदत करू इच्छा आहे की भाव जास्त या अशा मागण्या ज्या आहेत त्या या सगळ्या शेतकऱ्यांच्या आहेत. भर उन्हामध्ये हे सगळे शेतकरी जे आहेत ते रस्त्यावरती बसलेले आहेत. मागण्या आणखी वाढणार आहेत. सरकार याबाबत काय निर्णय घेतं? आजच्या बैठकीत मुळात मुंबईमध्ये जी नक्कीच, मंत्रालयात हो. बैठक होणार आहे त्या बैठकीत कांदा अगदी त्यामुळे या प्रश्नासंदर्भात मंत्रालयामधील आजच्या बैठकीनंतर काही निर्णय होतो का हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल. आंदोलनासंदर्भातले अपडेट तुमच्याकडून जाणून घेऊ. तुर्तास धन्यवाद नाझीम या माहितीसाठी.